हॅलो स्टुडंट्स, आज आपण एक्सरसाइज 1.1 मध्ये गेल्या लेक्चरमध्ये आपण अप टू क्वेश्चन नंबर 4 क्वेश्चन्स बघितले. आता आपण क्वेश्चन नंबर 5 बघूया. क्वेश्चन नंबर 5 काय आहे बघा. क्वेश्चन नंबर 5 दिले, शो दॅट -1 प्लस √3r ब्रॅकेट क्यूब इज अ रिअल नंबर. हे आपल्याला दाखवायचं आहे. याची व्हॅल्यू ही रिअल आहे हे दाखवायचं. तर इथं आपण कन्सिडर करूयात लेट झेड बी द गिवन कॉम्प्लेक्स फॉर्म. वी हॅव टू शो दॅट दिस कॉम्प्लेक्स फॉर्म इज प्युअरली अ रिअल नंबर. आता इथं ए प्लस बी ब्रॅकेट क्यू आपल्याला एक्सपान्शन माहिती आहे. ए प्लस बी ब्रॅकेट क्यू काय आहे. इट इज ए क्यूब प्लस 3a² प्लस 3ab² प्लस बी क्यूब. हा एक्सपान्शन इथे यूज करायचं. काय मिळेल. ए क्यूब दॅट इज -1 क्यूब प्लस 3 टाइम्स a² -1² b √3r प्लस 3 टाइम्स ab² -1 √3i² प्लस b क्यूब दॅट इज √3r ब्रॅकेट क्यूब. ओके, हे एक्सपान्शन इथे आपण केलं ए प्लस बी ब्रॅकेट क्यूबचा वापर करू. तर इथे काय मिळेल. -1 चा क्यूब -1 चा स्क्वेअर +1 सो प्लस 3 √3r. इथं -3 इंटू √3 चा स्क्वेअर 3 आणि i² प्लस √3 चा क्यूब काय येतो 3 इंटू √3 आणि हा जो i क्यूब आहे, i क्यूबची व्हॅल्यू किती आहे -i. ती आपल्याला माहिती आहे. म्हणजे हा काय -3 √3i. आता इथं काय कॅन्सल होईल. +3 √3i आणि -3 √3i कॅन्सल होईल. काय मिळेल. -1 3 इंटू 3 9i². इथं i² ची व्हॅल्यू किती आहे. i² -1 आहे. आपल्याला माहिती आहे. i² ची व्हॅल्यू -1 रिप्लेस केली तर -1 + 9 मिळेल, which is equal to 8, which is a real number. Hence, given -1 plus √3r bracket cube is a real number is proved. हा झाला क्वेश्चन नंबर 5. आता आपण क्वेश्चन नंबर 6 बघूया. क्वेश्चन 6 दिलाय बघा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ 3 + 2/i 3 + 2/i into i⁻6 minus i⁻7 1 + i⁻11. याची आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची. बघा, फर्स्ट ऑफ ऑल हा जो डिनॉमिनेटर मध्ये i आहे तो आपण इथे घालवता येईल. त्याचप्रमाणे i⁻6 i⁻7 च्या व्हॅल्यूज काढता येतील. हियर हा जो 1/i आहे तो कसा लिहिता येईल. i/i². इथे i डिनॉमिनेटरला नको आहे त्याच्यामुळे आपण i ने मल्टिप्लाइड केला तर काही i/i². i² ची व्हॅल्यू किती -1 म्हणजे i/-1 म्हणजेच -i. इथे जो 1/i आहे तो -i ने रिप्लेस करायचा. आता i⁻6 काय घेता येईल. i² चा क्यूब. i² ची व्हॅल्यू -1 चा क्यूब काय येतो -1 येतो. i⁻7 i इंटू i⁻6 म्हणजेच -i. हे i⁻6 किती आहे -1 म्हणजे हा मायनस आहे. i⁻11 is i इंटू i⁻10 म्हणजेच i इंटू i²⁵. i² ची व्हॅल्यू -1 म्हणजेच किती -i. ओके, आता इथं या सगळ्या व्हॅल्यूज आपण काढल्या. सिम्प्लिफिकेशन बघूयात. सो लेट z बी द गिवन कॉम्प्लेक्स फॉर्म. सो z इज इक्वल टू 3 1/i is -i. So -2i 3 - 2i into
I raised to 6 is minus 1, I raised to 7 is minus I, so minus of minus plus I. Second bracket, I raised to इथं 7 minus I रिप्लेस केला, minus of minus plus I. Next 1 plus I raised to 11 आहे, I raised to 11 minus I. So 1 minus I is equal to 3 minus 2I into minus 1 distribute करूया, minus 1 minus of minus plus I distribute करूया, plus I and minus plus minus I square, which is equal to 3 minus 2I into minus 1 plus 2I square किती minus 1, so minus of minus plus 1. इथं काय कॅन्सल होईल, 1 and minus 1 cancels, so z is equal to किती मिळेल 3 minus 2I into 2I. आता हा 2I डिस्ट्रीब्यूट करून घेतला तर काय मिळेल, z is equal to 3 into 2 6I minus 4I square, 2 into 2 4I square. आता I square ची व्हॅल्यू किती आहे, minus 1 आहे, so z is equal to 6I plus 4, since I square is equal to minus 1, so z is equal to 4 plus 6I. This is our required result. Okay, this is our required simplification. आता हा झाला क्वेश्चन नंबर 6. आता आपण क्वेश्चन नंबर 7 बघूया. क्वेश्चन नंबर 7 मध्ये क्वेश्चन दिला, इव्हॅल्युएट द फॉलोइंग. जे गिवन आय चे पॉवर्स आहेत ते इव्हॅल्युएट करायचे. क्वेश्चन नंबर 7, इव्हॅल्युएट. फर्स्ट क्वेश्चन आहे I raised to 35, सेकंड I raised to 888, थर्ड I raised to 93, फोर्थ I raised to 160, फिफ्थ I raised to 403, सिक्स्थ 1 upon I raised to 58, सेवन्थ आहे I raised to minus 888 आणि लास्ट 8th आहे I raised to 30 plus I raised to 40, I raised to 50 plus I raised to 60. हे आहेत क्वेश्चन नंबर 7 मधले सगळे क्वेश्चन्स इथे दिले. आता आपण सोडूया. I raised to 35 आहे. I चा जर ऑड पॉवर असेल तर तो इव्हन करून घ्यायचा. वन टाइम्स I सेपरेट केला तर I चा इव्हन पॉवर आणि तो आपल्याला सिम्प्लिफाय करता येईल. हा काय आहे, I into I raised to 36 म्हणजेच I into I square raised to किती 18. I square ची व्हॅल्यू आहे ते रिप्लेस करायची. I square किती आहे -1, -1 raised to 18. आता -1 चा इव्हन पॉवर असेल तर तो +1 येतो. सो आन्सर इज I. I raised to 888. इथे I चा इव्हन पॉवर आहे त्याच्यामुळे आपण I square फॉर्म मध्ये घेऊया. काय मिळेल, I square raised to 444. I square ची व्हॅल्यू किती -1, -1 raised to 444 म्हणजेच -1 चा इव्हन पॉवर आला म्हणजेच तो +1 आपल्याला घेता येईल. आता I raised to 93 आहे. वन टाइम्स I सेपरेट करा, I raised to 92 मिळेल. मग I स्क्वेअर फॉर्म मध्ये लिहा. I स्क्वेअर 92 ला 2 ने डिवाइड करायचं. 92 upon 2, 92 upon 2, 2 4 जा 8 रिमेन्स 1, 2 6 जा 12 म्हणजेच 46 I स्क्वेअर चा पॉवर आला. ओके, आता I स्क्वेअर ची व्हॅल्यू रिप्लेस करायची. I स्क्वेअर ची व्हॅल्यू -1 raised to 46. -1 चा जर इव्हन पॉवर असेल तर तो +1 येतो म्हणजे आन्सर किती असणार आहे I. ओके, आता I raised to 116 आहे. आता इथे I square raised to किती घेता येईल, I square raised to बघा 116 डिवाइडेड बाय 2 करायचं. 2 5 जा 10 रिमेन्स 1, 2 8 जा 16 म्हणजे I square raised to 58. I square ची व्हॅल्यू -1 raised to 58 म्हणजेच किती मिळेल +1. -1 चा इव्हन पॉवर म्हणजे +1. I raised to 403 आहे म्हणजेच I into
आय रेज टू 402 आय इंटू आय स्क्वेअर रेज टू 201. आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे? -1 रेज टू 201. 201 हा ऑड पॉवर दिसतोय, त्याच्यामुळे तो -1 येणार, म्हणजेच आन्सर किती? -i. आता इथे डिनॉमिनेटरला 58 पॉवर आहे, तर इथे किती येणार? 1 आय स्क्वेअर रेज टू 58 डिवाइडेड बाय 2 करूया. 2 2 जा 4 आणि 2 9 जा 18, म्हणजे 29 पॉवर आला इथं, म्हणजेच 1 रेज टू 29. ऑड पॉवर आला -1 चा, म्हणजे हा काय? -1, म्हणजे आन्सर किती? -1. आता इथं आय रेज टू -888. इथं 888 आपण पॉझिटिव्ह व्हॅल्यू काढले 1. हाच फक्त डिनॉमिनेटरला येणार 1 आय रेज टू 888. आणि निगेटिव्ह पॉवर तो डिनॉमिनेटरला घेतला आपण, पॉझिटिव्ह आला. पुन्हा आय रेज टू 888 किती आहे? 1. डायरेक्टली 1 व्हॅल्यू रिप्लेस केली तरी चालेल, पण आपण सिम्प्लिफाय करूया. 1 आय स्क्वेअर रेज टू 444, which is equal to I square is -1 raised to 444, that is 1 upon +1, so answer is +1. आता लास्ट एक्झाम्पल, I raised to 30 आहे, I स्क्वेअर फॉर्म मध्ये लिहूया आणि आन्सर काढूया. I raised to 30 म्हणजेच I square raised to 15, I raised to 40, I square raised to 20, I raised to 50, I square raised to 25, I raised to 60, I square raised to 30. So I square raised to 15, I square चा ऑड पॉवर आहे. I square ची व्हॅल्यू लिहूयात अगोदर, तर काय मिळेल बघा? इक्वल टू -1 raised to 15 प्लस -1 raised to 20 प्लस -1 raised to 25 प्लस -1 raised to 30, which is equal to -1 चा इवन पॉवर असेल तर तो +1 येतो, ऑड पॉवर असेल तर तो -1 येतो. सो दिस इज -1 and even power will give +1, odd power will give -1 and even power will give +1. So +1 and -1 cancels, we get the answer as C. तर अशा पद्धतीने हा क्वेश्चन नंबर 7 आपला कंप्लीट झाला. ठीक आहे. तर बघा क्वेश्चन नंबर 8 काय आहे? शो दॅट 1 + I raised to 10 + I raised to 20 + I raised to 30 इज रिअल नंबर. आता हा रिअल नंबर आपल्याला दाखवता येईल. काय 1 + I raised to 10 म्हणजेच I square raised to 5, I raised to 20 म्हणजेच I square raised to 10, I raised to 30 is I square raised to 50, म्हणजेच 1 + I square ची व्हॅल्यू -1 raised to 5, I square is again -1 raised to 10 and -1 raised to 15, which is equal to 1. I square चा -1 चा निगेटिव्ह ऑड पॉवर जर असेल तर तो +1 येईल, -1 चा इवन पॉवर असेल तर तो -1 चा इवन पॉवर +1, -1 चा ऑड पॉवर हा -1 येतो, म्हणजे इथं काय मिळेल? -1. इथं पॉवर इवन आहे म्हणजे +1, इथं -1 चा पॉवर ऑड आहे, सो -1. +1 -1 cancels, is equal to C. +1 and -1 cancels, hence proved the given is a real number. हा झाला क्वेश्चन नंबर 8. आपण आता क्वेश्चन नंबर 9 बघू. क्वेश्चन 9 काय दिले बघा? क्वेश्चन 9 मध्ये फाइंड द व्हॅल्यू ऑफ फर्स्ट काय दिलाय? I raised to 49 plus I raised to 68 plus I raised to 89 plus I raised to 110. आणि सेकंड दिले I plus I square plus I cube plus I raised to 4. यांच्या व्हॅल्यूज आपल्याला काढायचे. तर बघा फर्स्ट मध्ये आपल्या इथं सिम्प्लिफाय करता येईल. I raised to 49 I into I raised to 48 प्लस I raised to 68 आहे, म्हणजे I स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये लिहिता येईल. I स्क्वेअर रेज टू किती?
34 plus I into I raised to 88 plus I square raised to इवन पॉवर असेल तर आपण डायरेक्टली I स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये लिहायचे. I स्क्वेअर रेज टू किती 55. ओके, आता इथं काय बघा I into I स्क्वेअर रेज टू 24 plus I स्क्वेअर रेज टू 34 plus I into I स्क्वेअर रेज टू 88 म्हणजेच 2 into 44 plus I स्क्वेअर रेज टू 55. आता सगळीकडे I स्क्वेअरच्या ऐवजी -1 रिप्लेस करायचं आहे. इज इक्वल टू I into -1 रेज टू 24 -1 रेज टू 34 plus I into -1 रेज टू 44 plus -1 रेज टू 55. आता -1 चा इवन पॉवर असेल तर तो +1 येतो आणि ऑड पॉवर असेल तर तो -1 येतो. म्हणजे इथं काय I, इथं काय +1, इथं +I आणि लास्टली -1. मग काय कॅन्सल होईल? +1 आणि -1 कॅन्सल, सो आन्सर इज 2I. दिस इज फॉर फर्स्ट इक्वेशन. ओके, आता सेकंड वन. अगदी सोपं एक्झाम्पल I स्क्वेअरची व्हॅल्यू -1, I क्यूब काय आहे -I रेज टू 4 किती येतो +1. तर लिहूया सिन्स I स्क्वेअर इज -1 I क्यूब इज -I. तुम्ही I स्क्वेअर इंटू I लिहू शकतात म्हणजेच -I रेज टू 4 I स्क्वेअरचा स्क्वेअर म्हणजेच -1 चा स्क्वेअर म्हणजेच काय येतो +1 येतो. सो इट्स इक्वल टू +1 and -1 cancel I and cancel, so answer is 0. ओके, तर अशा पद्धतीने हा क्वेश्चन नंबर 9 आपला कंप्लीट झाले. आता आपण क्वेश्चन नंबर 10 बघूया. क्वेश्चन नंबर 10 बघा काय दिले. क्वेश्चन 10 आहे सिम्प्लिफाय following this I raised to 592, I raised to 590, I raised to 588, I raised to 586 plus I raised to 584 upon I raised to 582 plus I raised to 580, I raised to 578, I raised to 576, I raised to 574. आता याच्यामध्ये कॉमन काय आहे बघा. न्यूमरेटर डिनॉमिनेटरचा लिस्ट पॉवर किती आहे. लेट सेट द गिवन. नाउ न्यूमरेटरचा लिस्ट पॉवर किती आहे 584. म्हणजे आपण तो कॉमन घेऊयात. I raised to 584 कॉमन घेतला. ब्रॅकेटमध्ये काय मिळेल 592 मधून 584 सबस्ट्रॅक्ट केले किती शिल्लक राहतात 8. ओके, तर इथं I raised to 8. 90 मधून 84 सबस्ट्रॅक्ट केले 6 राहतात. 88 मधून 84 सबस्ट्रॅक्ट केले 4 राहतो. 86 मधून 84 गेले 2 राहिला आणि इथं +1 होल डिवाइडेड बाय. पुन्हा इथे डिनॉमिनेटरचा लिस्ट पॉवर किती आहे 574. तर आपण कॉमन घेऊया. I raised to 574 कॉमन. पुन्हा 74 मधून 82 मधून 74 सबस्ट्रॅक्ट झाले किती राहिले I raised to 80. 80 मधून 74 सबस्ट्रॅक्ट झाले किती राहतात 6. 78 मधून 74 सबस्ट्रॅक्ट झाले I raised to 4. 76 मधून 74 सबस्ट्रॅक्ट झाले I स्क्वेअर अँड इथं पूर्ण आपण कॉमन घेतलं त्याच्यामुळे हा 1. काय कॅन्सल होईल बघा. होल ब्रॅकेट विल कॅन्सल. इथं काय शिल्लक राहिला I raised to 584. डिनॉमिनेटरला 574 आहे तो पॉझिटिव्ह. न्यूमरेटरला गेला की याचा पॉवर निगेटिव्ह -574 which is equal to I raised to 584 minus 574 म्हणजेच किती येतो I raised to 10. I raised to 10 म्हणजेच I square raised to
आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 रेज टू 5. -1 रेज टू 5 म्हणजेच किती येतो? -1. सो z इज इक्वल टू -1 इज आवर रिक्वायर्ड सिम्प्लिफिकेशन. ओके, तर अशा पद्धतीने इथं 10 क्वेश्चन्स आपले पूर्ण झाले. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पुढचे एक्झाम्पल्स घेऊ. थँक्यू. तर बघा क्वेश्चन नंबर 11 बघूया. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11 आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ. क्वेश्चन 11, find the value of 1 plus I square plus I raised to 4 plus I raised to 6 plus I raised to 8 up to I raised to 20. आता इथं I raised to 20 पर्यंत ही ॲडिशन आहे. बघा 1 प्लस I स्क्वेअर म्हणजेच -1 रेज टू किती? 2. ठीक आहे, पण आय स्क्वेअर इथं तसंच ठेवूया. पुढे आय स्क्वेअर फॉर्म करून मग नंतर आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 रिप्लेस करायची. आय रेज टू 4 आय स्क्वेअरचा स्क्वेअर घेतला. आय रेज टू 6 आय स्क्वेअरचा क्यूब. आय रेज टू 8 आय स्क्वेअरचा किती? पॉवर 4 अँड सो ऑन. याच्या अगोदरचा टर्म काय असेल? आय रेज टू 18 म्हणजे आय स्क्वेअरचा पॉवर 19. ओके, इथं 9 to 18 म्हणजे आय स्क्वेअरचा पॉवर 9. आय रेज टू 20 म्हणजे आय स्क्वेअरचा पॉवर 10. आता इथं बघा, इथं हा पॉवर किती आहे? आय स्क्वेअरचा 1 पॉवर, आय स्क्वेअरचा 2 पॉवर, आय स्क्वेअरचा 3rd पॉवर. म्हणजे इथं टोटल टर्म्स किती आहे? हा 1 to 10 हे 10 टर्म्स आणि हा +1 म्हणजे 11 टर्म्स आहेत. हे लक्षात घ्या. इथे काय 1 प्लस आय स्क्वेअर किती? -1 रेज टू 1. पुन्हा आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 स्क्वेअर, -1चा क्यूब. आय स्क्वेअर इज -1 रेज टू 4. सो आय स्क्वेअर अगेन -1 रेज टू 9. नेक्स्ट -1 रेज टू 10. आता इथं हा 1 -1चा ऑड पॉवर -1चा इवन पॉवर +1. पुन्हा ऑड पॉवर -1 इवन पॉवर +1 अँड सो -1चा ऑड पॉवर किती येतो? -1 आणि इवन पॉवर +1. म्हणजे बघा हे जे 10 टर्म्स आहेत ते कसे कॅन्सल होतील? बघा हा +1 -1 कॅन्सल्स. हा 1 -1 म्हणजे हे जे 10 टर्म्स आहेत, इथे जे 10 आहे हा -1 येतो, हा +1. -1 आणि +1 इथे कॅन्सल होते. पुन्हा हा -1 +1. पुन्हा 5th पॉवर आणि 6th पॉवर -1 +1 कॅन्सल्स. 7th आणि 8th पॉवर -1 +1 कॅन्सल्स. 9th आणि 10th पॉवर -1 +1 कॅन्सल्स. म्हणजे काय शिल्लक राहिला? 1. सो गिवन सिम्प्लिफिकेशन इज 1. ओके, तर हा झाला क्वेश्चन नंबर 11. आता आपण क्वेश्चन नंबर 12 बघू. क्वेश्चन नंबर 12, show that 1 plus I raised to 10 plus I raised to 100 minus I raised to 1000 is equal to 0. हे आपल्या इथं विचारलं. तर बघा 1 plus I raised to 10 LHS आपण घेऊयात अगोदर. LHS is equal to RHS आपल्याला दाखवायचं. RHS किती आहे? 0 आहे. 1 plus I raised to 10 plus I raised to 100 minus I raised to 1000. So 1 plus I raised to 10 कसा लिहाल? I square raised to 50. I raised to 100 I square raised to 500. Okay, I raised to 50. ठीक आहे, 100 म्हणजे 50 into 200. इथं I square raised to 500 म्हणजे हा 1000. मग I square ची व्हॅल्यू रिप्लेस करूया. I square किती आहे? -1 raised to 50. इथं -1 raised to
तर काय आहे 10 म्हणजेच हा काय 5 टू 10 तर 5 आहे हा 50 आणि हा 500 -1 रेस टू 500 -1 रेस टू 5 काय येतो -1 रेस टू 50 +1 -1 रेस टू 500 म्हणजे +1 म्हणजे हा -1 सो -1 +1 cancels answer is 0 here. Okay, this is our question number 12. आता आपण क्वेश्चन नंबर 13 कडे क्वेश्चन नंबर 13 आहे is 1 plus question number 13 is 1 plus I raised to 14 plus I raised to 18 plus I raised to 22 is a real number. Justify your answer. हा रियल नंबर आहे किंवा नाही हे जस्टिफाय करायचं. तर बघा 1 प्लस I raised to 14 म्हणजे I square raised to किती 7 I raised to 18 म्हणजे I square raised to 9 I raised to 22 म्हणजे I square raised to 11. आता I square ची व्हॅल्यू -1 रिप्लेस करूया -1 raised to 7 -1 raised to 9 and -1 raised to 11. तर काय -1 चा ऑड पॉवर -1 पुन्हा ऑड पॉवर आहे -1 चा ऑड पॉवर -1. आता इथे -1 + 1 कॅन्सल होईल आणि काय आन्सर येईल -2. Hence the given is a real number which is a real number. Hence the answer is justified. आन्सर किती आला -2 which is a real number. आता जरा क्वेश्चन नंबर 13. आता आपण क्वेश्चन नंबर 14 बघूया. दिलेला क्वेश्चन नंबर 14 आहे इव्हॅल्युएट I raised to 37 plus 1 upon I raised to 67. याला आपल्याला इव्हॅल्युएट करायचं. सो लेट Z be the given complex form. आता इथं I into I raised to किती घ्यायचा 36 का घेतला कारण हा ऑड पॉवरचा I आहे. 1 टाइम्स I सेपरेट केला तर तो इवन पॉवर होते I चे इवन पॉवर होते. सो 1 अपॉन इथेही I सेपरेट करायचा I raised to किती मिळेल 66. सो दिस इक्वल टू I into I square raised to किती बघा 18 प्लस 1 अपॉन I into I square raised to किती लिहितं 33. I square ची व्हॅल्यू रिप्लेस केली -1 raised to 18 प्लस 1 अपॉन I into -1 raised to 33. -1 चा इवन पॉवर त्याच्यामुळे हा प्लस आहे. इथं -1 चा ऑड पॉवर म्हणून हा -i म्हणजेच I ने क्रॉस मल्टिप्लिकेशन केला तर I into I square plus 1 upon -i किंवा इथेच आपण I ने मल्टिप्लाय केला तरी चालेल. काय मिळेल I plus I upon -i square. I ने मल्टिप्लाय केला I square ची व्हॅल्यू किती -1 म्हणजेच काय मिळेल I मायनस इथे +1 मिळेल I upon +1. ठीक आहे इथे 1 लिहायची गरज नाही. Since I square is equal to -1. So answer is I plus I, that is 2I. Okay, so required answer is 2I. इथे तुम्ही छेद समान करून सोडवलं तरी चालेल क्रॉस मल्टिप्लिकेशन पण ही मेथडने आपण सोप्या पद्धतीने सोडवू शकतो. आता क्वेश्चन नंबर 14. आता आपण क्वेश्चन नंबर 15 बघू. क्वेश्चन नंबर 15 आहे prove that 1 plus I raised to 4 into 1 plus 1 upon I raised to 4 is equal to 16 हे आपल्याला प्रूव्ह करायचं. तर इथे काय करता येईल बघा. अगोदर LHS कन्सिडर करायचं. कन्सिडर द LHS. LHS काय आहे 1 plus I raised to 4 1 plus 1 upon I bracket raised to 4.
आता इथं हा जो 1/i ब्रॅकेट रेस टू 4 आहे तो 1/i अगोदर सिम्प्लिफाय करून घेऊया. 1 प्लस आय रेस टू 4 तर काय मिळेल 1 प्लस आय घालवायचं आहे आय अपॉन काय मिळेल आय स्क्वेअर रेस टू 4 म्हणजेच 1 प्लस आय रेस टू 4 1 मायनस आय सिन्स आय स्क्वेअर इज -1 रेस टू 4 इथे लिहूया सिन्स आय स्क्वेअर इज इक्वल टू -1. आता या दोन्ही ब्रॅकेटचा पॉवर 4 दिसतोय त्याच्यामुळे दोन्ही ब्रॅकेट आपण एकत्र करू शकतो 1 प्लस आय इंटू 1 मायनस आय होल ब्रॅकेट रेस टू 4. a प्लस बी ए मायनस बी असेल तर आपण काय घेतो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजेच 1 स्क्वेअर मायनस आय स्क्वेअर रेस टू 4 म्हणजेच काय 1 आय स्क्वेअर इज -1 सो मायनस ऑफ मायनस प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर 1 प्लस 1 ब्रॅकेटचा पॉवर 4 आहे 1 प्लस 1 किती 2 रेस टू 4 2 रेस टू 4 म्हणजेच किती 64 which is equal to the RHS. Hence we have proved the given required जो इक्वॅलिटी होती ती आपण प्रूव्ह केली which is equal to RHS. इथे आपण इक्वल टू किती आहे 16 आहे. आपण बघूया क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे. आपला आन्सर आला 64. इथं क्वेश्चन मध्ये दिलं बघा 16 दिले पण इथं आन्सर किती पाहिजे 64 पाहिजे कारण 2 रेस टू आन्सर किती आला 2 रेस टू 4 2 चं मल्टिप्लिकेशन 4 टाइम्स 2 इंटू 2 4 4 इंटू 2 8 इंटू 2 60 म्हणजे आन्सर करेक्ट 16. तर आता पुढचा एक्झाम्पल आपण बघूया क्वेश्चन नंबर 16 किती आहे क्वेश्चन 16 फाइंड द व्हॅल्यू ऑफ दिलेलं बघा क्वेश्चन दिले फाइंड द व्हॅल्यू ऑफ क्वेश्चन 16 फाइंड द व्हॅल्यू ऑफ I raised to 6 plus I raised to 7 plus I raised to 8 plus I raised to 9 upon I square plus I cube. तर आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची त्यासाठी I raised to 6 आपण काढून घेऊया. I raised to 6 काय येतो I स्क्वेअर चा क्यूब म्हणजेच -1 चा क्यूब म्हणजेच किती मायनस I raised to 7 काय येतो I into I raised to 6 म्हणजेच I raised to 6 -1 आहे तेवढा हा मायनस I raised to 8 I स्क्वेअर raised to किती 4 -1 raised to 4 म्हणजेच प्लस I raised to 9 1 टाइम्स I सेपरेट केला I raised to 8 I raised to 8 1 आहे म्हणजे हा काय येणार I raised to 9 is equal to I. इथे I स्क्वेअर आणि I क्यूब आहे I स्क्वेअर आपल्याला माहिती आहे -1 I क्यूब माहिती आहे I into I स्क्वेअर इज -I. हे या सगळ्या व्हॅल्यूज इथे आपण रिप्लेस करायच्या त्यासाठी लेट z इज इक्वल टू गिवन सो z इज इक्वल टू I raised to 6 is -1 I raised to 7 -I I raised to 8 is +1 and I raised to 9 is I plus I upon I square is -1 I cube is -I. काय बघा +1 -1 cancels plus I minus I cancels 0 upon -1 I. So z is equal to काय मिळेल 0 which is the required simplification. Okay, हा झाला क्वेश्चन नंबर 16. आता आपण क्वेश्चन नंबर 17 बघूया. क्वेश्चन नंबर 17 दिले बघा if a is equal to -1 plus √3i upon 2. Question 17. If a is equal to -1 plus √3i upon 2. b is equal to दिले -1 minus √3i upon 2. Then show that a square is equal to b and b square is equal to a. इथे आपल्याला काय रिक्वायर्ड व्हॅल्यू आहे a square is equal to b आणि b square is equal to a हे दाखवायचं. आता मी b square is equal to a हे प्रूव्ह करून देणार आहे. मी
अगदी सेम टाईपने करायचे. सिन्स बी काय दिलाय -1 मायनस रूट 3i अपॉन 2. आता बी स्क्वेअर काढू. सो बी स्क्वेअर इज इक्वल टू काय -1 मायनस रूट 3i अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर. न्यूमरेटरचा स्क्वेअर ब्रॅकेट एक्सपांड करता येईल. काय मिळेल -1 चा स्क्वेअर +1 प्लस 2ab 2 टाइम्स -1 इंटू मायनस रूट 3i प्लस मायनस रूट 3i स्क्वेअर. ओके -1 चा स्क्वेअर. डिनॉमिनेटर 2 स्क्वेअर म्हणजेच काय 1 मायनस ऑफ मायनस प्लस 2 रूट 3i इथं -1 चा स्क्वेअर प्लस 1 रूट 3 चा स्क्वेअर 3i स्क्वेअर अपॉन 2 स्क्वेअर किती 4. आता इथं i स्क्वेअरची व्हॅल्यू -1 सो 1 प्लस 2 रूट 3i and -3 upon 4 since i square is equal to -1. So z is equal to त्यावेळेस बघा इथं आपण b स्क्वेअर आहे. सो b स्क्वेअर इज इक्वल टू 1 मायनस 3 किती येतो -2 प्लस 2 रूट 3i अपॉन 4. काय कॉमन निघेल 2 इज इन कॉमन -1 प्लस रूट 3i अपॉन 4 आपण स्प्लिट करूया 2 इंटू 2 आणि 2 कॅन्सल करूया. सो b स्क्वेअर इज इक्वल टू -1 प्लस रूट 3i अपॉन 2. ही व्हॅल्यू कशाची आहे a ची आहे which is equal to a. Hence b square is equal to a is proved. अशाच पद्धतीने a square is equal to b प्रूव्ह करा. एक्सपांड करायचं फक्त स्क्वेअर ब्रॅकेट एक्सपांड करायचे. रिक्वायर्ड व्हॅल्यू आपल्याला इथे मिळून जाईल. ठीक आहे. तर हा झाला क्वेश्चन नंबर 17. आता आपण क्वेश्चन नंबर 18 बघूया. क्वेश्चन नंबर 18. क्वेश्चन नंबर 18 बघा. इफ x प्लस iy इज इक्वल टू a प्लस ib ब्रॅकेट q and show that x upon a plus y upon b is equal to 4 times a square minus b square. हे आपल्याला दाखवायचं. ओके. आता क्वेश्चन नंबर 23 सुद्धा सेम दिसते बघा इथे. क्वेश्चन नंबर 23 इथं दिलंय बघा. इफ x प्लस iy ब्रॅकेट q is equal to y plus bi. Then show that y by x plus b by y is equal to 4 times x square minus y square. एक्झाम्पल्स अगदी सेम आहेत, काही बदल नाही. बघा इथे हे क्यूब ब्रॅकेट्स आहेत इक्वल टू इथे x प्लस आय वगैरे इथे y प्लस बी आहे. आता या दोन्ही एक्झाम्पलपैकी एक एक्झाम्पल सोडून देणार आहे. मी क्वेश्चन नंबर 23 सोडून देणार आहे. तुम्ही क्वेश्चन नंबर 18 सोडवायचे स्वतः. सेम टाईप. क्वेश्चन नंबर 18 काय आहे x प्लस आय वाय ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू y प्लस बी आय. हा जो क्यूब ब्रॅकेट आहे तो एक्सपांशन आपल्याला माहिती आहे. सिन्स a प्लस बी ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू काय एक्सपांशन आहे a क्यूब प्लस 3 a स्क्वेअर b प्लस 3 ab स्क्वेअर प्लस b क्यूब. या एक्सपांशननुसार इथं काय सो x क्यूब प्लस 3 x स्क्वेअर आय वाय प्लस 3 x आय स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस आय क्यूब वाय क्यूब इज इक्वल टू वाय प्लस बी आय. एक्सपांड केला आपण क्यूब ब्रॅकेट. त्यानंतर आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 आय क्यूब मायनस आय त्याला रिप्लेस करायचे. एक्स क्यूब प्लस 3 एक्स स्क्वेअर वाय इंटू आय. इथं आय स्क्वेअर आहे -1 सो -3 एक्स वाय स्क्वेअर आय क्यूब इज मायनस आय
सो मायनस वाय क्यूब आय इज इक्वल टू वाय प्लस बी आय. आता इथं रियल पार्ट जो आहे तो आपण एकत्र घेऊया. एक्स क्यूब मायनस 3xy² प्लस इमॅजिनरी पार्ट आय कॉमन घ्यायचं आहे आणि इमॅजिनरी पार्ट एकत्र करायचं. 3x² मायनस वाय क्यूब इंटू आय इज इक्वल टू वाय प्लस बी आय. आता इथं पुन्हा काय कॉमन निघेल? एक्स कॉमन निघतो या ब्रॅकेटमध्ये आणि इथं वाय कॉमन निघतो. सो एक्स इन ब्रॅकेट x² मायनस 3y² प्लस वाय इन ब्रॅकेट 3x² मायनस y² आय इज इक्वल टू वाय प्लस बी आय. आता आपण रिअल आणि इमॅजिनरी पार्ट्स इक्वेट करायचे. सो इक्वेटिंग रिअल अँड imaginary parts, equating real and imaginary parts, we get काय मिळेल बघा. रिअल आणि इमॅजिनरी पार्ट्स इक्वेट केल्यावर x इंटू x² मायनस 3y² इज इक्वल टू y. हा झाला रिअल पार्ट. याच्यावरून y बाय एक्सची व्हॅल्यू मिळेल. आपल्याला काय पाहिजे तर y बाय एक्स आहे. हे इक्वेशन सोडवलं की तुम्हाला x बाय a ची व्हॅल्यू मिळेल, त्याचप्रमाणे y बाय b ची व्हॅल्यू मिळेल. हे दोन्ही ॲड करून घ्यायचे. तिथे आपल्याला y बाय x पाहिजे, y बाय x. सो y बाय x हा x मल्टिप्लिकेंट आहे, इकडे गेला की तो डिवाइड झाला म्हणजे y बाय x इज इक्वल x² मायनस 3y². कॉल दिस एज इक्वेशन 1. अँड इमॅजिनरी पार्ट इक्वेट करूयात. y in bracket 3x² minus y² is equal to v. So इथं काय पाहिजे? v upon y पाहिजे. इथं v आहे, हा मल्टिप्लिकेट y तो इकडे डिवाइड होईल. सो v upon y is equal to 3x² minus y². Now add these two equations. This is equation 2. So adding equation 1 and 2. Equation 1 and 2 add केली तर काय? we get y by x plus v by y is equal to x² minus 3y² plus 3x² minus y². इथं प्लस आहे त्याच्यामुळे ब्रॅकेट घेतलं तरी चालेल. x² plus 3x² काय येतो? 4x² minus 3y² minus y² minus 4y². काय कॉमन निघेल? 4 कॉमन. 4 in bracket x² minus y² मिळतो. सो y by x plus b by y is equal to 4 into x² minus y² is proved. सेम मेथडने 18th एक्झाम्पल तुम्ही प्रूव्ह करायचं. ठीक आहे. तर आपल्या आता अप टू 18 एक्झाम्पल पूर्ण झाले. 23 सुद्धा आपण घेतलं आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण क्वेश्चन नंबर 19 घेऊया. ओके.